एकीकडे इंदापूर तालुक्यातल्या भिगवण घटनेच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजानं आज बारामती बंदचं आवाहन केलं होतं आणि बारामतीमध्ये याला प्रतिसाद मिळतोय। बारामती शहरातल्या बाजारपेठा बंद ठेवण्यात आलेल्या आहेत। भिगवण घटनेतल्या संबंधित तरुणी तिच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात येईल आणि त्यासह आरोपीवर पॉस्को अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी सकल हिंदू समाजाची आहे। इंदापूर तालुक्यातल्या भिगवण घटनेच्या निषेधार्थ आज बारामती बंद ठेवण्यात आली आहे। दरम्यान पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यातल्या या भिगवण घटनेच्या पार्श्वभूमीवर सकल हिंदू समाजानं आज इंदापूर दौंड बारामती बंदचं आवाहन केलं होतं। मात्र दौंडमध्ये या बंदला प्रतिसाद मिळाला नाहीये। दौंडची बाजारपेठ ही नेहमीप्रमाणे सुरळीत चालू असल्याचं पाहायला मिळत आहे। भिगवण प्रकरणात दौंडचे आमदार राहुल कुल यांच्यावर वेगवेगळे आरोप केले जातात आणि असं असताना दौंडकर मात्र राहुल कुल यांच्या समर्थनार्थ असल्याचं या व्हिडिओतून पाहायला मिळत आहे। एकीकडे बारामती ही बंद असल्याचं चित्र पाहायला मिळतंय, मात्र दुसरीकडे दौंडमध्ये मात्र या बंदला फारसा प्रतिसाद मिळालेला नाहीये। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देविदास राखुंडे यांनी। भिगवण घटनेच्या पार्श्वभूमीवर आज सकल हिंदू समाजाकडून बारामती, इंदापूर आणि दौंड बंदचं आवाहन करण्यात आलेलं होतं आणि मी सध्या इंदापूर तालुक्यातील भिगवण शहरात पोहोचलेलो आहे। खरं तर भिगवण शहरातच ही घटना घडलेली आहे आणि ज्या घटनेमुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यात नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रात खळबळ उडालेली आहे। मात्र आजच्या घडीला भिगवण शहर जे आहे ते मला चालू स्थितीत दिसत आहे। हे भिगवणची बाजारपेठ आहे आणि ही सर्व दुकानं जर आपण बघितली तर आज ती चालू आहेत। आता ही दुकानं बंदचं आवाहन करण्यात आलं असताना देखील का सुरू आहेत या पाठीमागचं कारण आपण जाणण्याचा प्रयत्न करणार आहे आणि या ठिकाणचे काही व्यापारी असतील ते माझ्याबरोबर आहेत। व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष माझ्याबरोबर आहेत। काय कारण आहे आज सकल हिंदू समाजाच्या वतीनं खरं तर बंदचं आवाहन केलं होतं? मग इंदापूर असेल, दौंड असेल, बारामती असेल, तुमचं भिगवण शहर मात्र मला चालू दिसतंय, त्याच्या मागचं कारण काय? भिगवणने ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी दुसऱ्या दिवशी भिगवणने उत्स्फूर्त असा बंद केला आणि भिगवण व्यापारी संघटना ही सर्व पीडित मुलीच्या कुटुंबियाशी सदैव पाठी राहील। काय कसा निर्णय झाला आज व्यापाऱ्यांचा? कारण वारंवार कोणतीही घटना घडली तर आपल्याला बंद पुकारला जातो आणि अर्थात तो पाळावाही लागतो, आपलं समर्थनही बरोबर असेल तर दर्शवावं लागतं। या घटनेकडे कसं बघता? आणि आज हे म्हणतात की आम्ही पीडित कुटुंबासोबत आहोत। जी घटना घडली आहे ही खूप निंदनीय आहे। त्याबद्दल भिगवण व्यापारी पीडित मुलीच्या पाठीशी आहे आणि 2 दिवसापूर्वी 17 तारखेला घटना घडली आणि 18 तारखेला भिगवण व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत पीडितांच्या बरोबर उभा राहून भिगवण बंद पूर्ण बाजारपेठ एक हाताने सर्व बंद ठेवली। त्याच ह्याच्यावरती काल ज्यावेळेस सगळ्यांनी आवाहन केलं त्यावेळेस भिगवण व्यापारी पेठेच्या ग्रुपवरती एक मेसेज आला, असं म्हणजे फिरला की आपण परवाच सगळ्यांनी बंद ठेवलं होतं। त्यावेळेस अख्खं मार्केट त्यावेळेस इंदापूर असेल, दौंड असेल, बारामती असेल सगळं चालू होतं, पण आपलं भिगवण बंद होतं। तर त्या पार्श्वभूमीवर आज आपण भिगवण बंद ठेवूया आणि जी पण काय त्यांना मदत लागत असेल किंवा जी काय सपोर्ट लागेल ती सर्व भिगवण व्यापारी पेठेच्या वतीनं करण्यात तयार आहे सगळे।